बक्षीस समारंभाकडे आपण वळतोय. चला लाईट्स ऑफ करू नका. अजित अजित चला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल 5 झेल टिपलेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्हाला पुरस्कृत केलंय. ही ट्रॉफी संतोष शेठ दमडे यांच्या वतीनं आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली गेली. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स सायकल जी आहे ती लक्ष्मण शेठ घरत उद्योगपती ओळे आणि कांचन शेठ घरत उद्योगपती वरचे ओळे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले गेले. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे या स्पर्धेचा ज्याने 4 मॅच मध्ये 5 झेल टिपलेत आणि सर्वाधिक झेल टिपत हा खेळाडू ठरलाय. तो बेस्ट फिल्डर अवॉर्ड जातोय निशांत 11 दादरपाडा टीम कडे आणि खेळाडू आहे ओमकार कोळी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आकाश भाऊ या आपण आपल्या शुभहस्ते आम्ही देतोय ही स्पोर्ट्स सायकल आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट ट्रॉफी ओमकार कोळीला. अभिनंदन ओमकार. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराने मात्र त्याला सन्मानित केले जाते. त्यानंतर आम्ही देतोय उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सर्वाधिक विकेट या स्पर्धेमध्ये आणि हा अवॉर्ड देण्यासाठी आमचे मान्यवर समीर शेठ घरत आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा जी ट्रॉफी आहे आम्हाला संतोष शेठ दमडे उद्योगपती बंगारवाडा ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली गेले. आणि त्याचप्रमाणे ही स्पोर्ट्स सायकल जी आहे ती लक्ष्मण शेठ घरत उद्योगपती ओळे आणि कांचन शेठ घरत उद्योगपती वरचे ओळे यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केली गेले. पहिल्यांदा सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये सर्वाधिक 8 विकेट या खेळाडूच्या नावावर आहेत. 4 मॅच मध्ये 8 विकेट. टाकीगावचा प्रभंजन परदेशी ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज या पुरस्काराने मात्र सन्मानित केलं जाईल. प्रभंजन परदेशी संघातील अनुभवी खेळाडू प्रभंजन सर उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मात्र त्यांना दिला जातोय. त्यानंतर आम्ही वळतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये. आणि या उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आम्हाला जी ट्रॉफी आहे ती संतोष शेठ दमडे यांच्या माध्यमातून दिली गेली. आणि जी सायकल आहे लक्ष्मण शेठ घरत उद्योगपती ओळे आणि कांचन शेठ घरत उद्योगपती वरचे ओळे त्यांचा आम्ही सर्वात आधी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील 4 मॅच मध्ये 5 चौकार 10 षटकार 35 बॉल मध्ये तब्बल 97 धावा गावदेवी खाडी संघाचा केतन मात्रे ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट फलंदाज. आणि केतन मात्र नाही आहेत परंतु त्याचा अवॉर्ड मात्र स्वीकारतील सूरज फौजदार आणि नंदकुमारजी गायकवाड यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभहस्ते हा अवॉर्ड मात्र आपण द्यावात. इन्स्टेड ऑफ केतन मात्रे सूरज फौजदार हा अवॉर्ड स्वीकारतील.
अभिनंदन केतनचं आपण विशेष अभिनंदन करूया. उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार. त्यानंतर आम्ही जातोय इमर्जिंग प्लेयर. इमर्जिंग प्लेयरसाठी खरं तर एक बॅट आम्हाला संस्कार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संगमजी जितेकर एक सुंदर अशी ब्रँडेड बॅट आम्हाला आज त्यांनी पुरस्कृत केले. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संगमजी जितेकर, सुजयजी जितेकर यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. संतोषता मात्रे आपण पुढे या. इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट रायझिंग स्टार. रायझिंग स्टार बॅटवर खरं तर एम्पॅनल सुद्धा आहे. बॅटवर रायझिंग स्टार असं लिहिलं गेलेलं आहे आणि अगदी कोरीव काम केलेलं आहे. दोन बॅट्स आम्हाला खरं तर पुरस्कृत केल्यात. एक रायझिंग स्टारसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बॅट आहे आणि रोहन मुंगाजी आपण या आपल्या शुभास्ते आपण देऊया इमर्जिंग प्लेयर किंवा रायझिंग स्टार ज्यानं यंगस्टार एक यंगस्टार ज्याला आम्ही देतो हे पारितोषिक ज्यानं या स्पर्धेमध्ये 5 विकेट्स घेतल्यात आणि म्हणूनच या खेळाडूची निवड केली जाते. 4 मॅचमध्ये 36 धावा देताना 5 विकेट यंगस्टारपैकी सर्वोत्तम कामगिरी आणि रायझिंग स्टार ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जातोय खारकोपर संघाकडे आणि खेळाडू ठरलाय हर्ष मसाय. तर हर्ष मसाय ठरलाय रायझिंग स्टार. संस्कार स्पोर्ट्सचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय कारण ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये एक रायझिंग स्टारसाठी बॅट देतात, एक मॅन ऑफ द सिरीजसाठी आणि अतिशय ब्रँडेड बॅट आहे. संस्कार स्पोर्ट्स सध्याच्या घडीला अनेक आघाडीचे स्टार खेळाडू या बॅटचा वापर करतात आणि नक्कीच हर्ष मसायला त्याचा फायदा होईल. थँक्स टू संस्कार स्पोर्ट्स ऑल्सो. यानंतर आम्ही वळतोय चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट आणि 4थं पारितोषिक जाते या स्पर्धेमध्ये आणि संघ ठरलाय निशांत 11 दादरपाडा संघ ठरलाय या स्पर्धेतील सेकंड रनर अप. या दादरपाडाकर उत्कृष्ट खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि सेकंड रनर अप. तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय दादरपाडा संघ ज्याने या स्पर्धेच्या पहिल्याच रात्री फार उत्तम खेळ केला. सेकंड रनर अप आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवर. टीम दादरपाडा मनपूर्वक अभिनंदन कारण नाईटची स्पर्धा जिंकले त्यांनी. यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट आणि अवॉर्ड जातोय तो गावदेवी खाडी टीमला. गावदेवी खाडी संघ ठरलाय तृतीय क्रमांकाचा पारितोषिकाचा विनर. अभिनंदन गावदेवी खाडी टीम. आज खरं तर पनवेल तालुक्यामध्ये येऊन रायगड जिल्ह्यामध्ये येऊन फार उत्कृष्ट खेळ त्यांनी कालच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये केला. अभिनंदन सूरज फौजर अँड टीम. अभिनंदन करण, सौरभ, केतन सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि नक्कीच तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. त्यानंतर या स्पर्धेचा उपविजेता संघ रनर अप टीम फायनलमध्ये पराभूत झाला परंतु नक्कीच उत्कृष्ट खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. जयनमान खारकोपर संघ ठरलाय द्वितीय क्रमांकाचा मानकरी. या खारकोपर टीम या पण प्रतीक पाटील, विशाल घरत आणि टीम या लवकर या. रणजित, हर्ष, आयुष
सुधीर शेठ ठाकूर आपण असाल तर आपण या. द्वितीय क्रमांकाचा मानकरी खारकोपर संघ. या सगळ्या ट्रॉफी ज्या आहेत आम्हाला चेतन पाटील उद्योगपती कोपर आणि सोमनाथजी पाटील उद्योगपती मोराबे ज्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि अभिनंदन टीम खारकोपर आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही तुम्हाला देतोय मनापासून शुभेच्छा. यानंतर आम्ही देतोय मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि ज्याला आहे एक सुंदर अशी LED TV आणि जी आम्हाला पुरस्कृत केले ते अर्थातच प्रवीण शेठ भगत वरचेओळे यांच्या माध्यमातून ही LED TV आम्हाला पुरस्कृत केली गेले आणि त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जी ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीजची जी संतोषजी दमडे बंगारपाडा गावचे प्रसिद्ध उद्योगपती ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे संस्कार स्पोर्ट्स दापोली सुजय जितेकर संगम जितेकर ज्यांनी एक सुंदर अशी ब्रँडेड बॅट पुरस्कृत केले. सर्वात आधी पुरस्कर्त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि खेळाडू ठरला आहे या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू 4 मॅच मध्ये तब्बल 129 धावा 4 विकेट 129 अधिक 20 149 पॉइंट्स हा खेळाडू लीड करतोय. आणि अवॉर्ड जातोय टाकीगाव टीम कडे. चैतन्य पाटील ठरलाय या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू. 4 मॅच मध्ये 8 चौकार 12 षटकार 129 धावा आणि 4 ओव्हर्स मध्ये 39 धावा देताना 4 विकेट्स 3 झेल सुद्धा टिपले. 149 गुणांसह या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा बहुमान मात्र चैतन्य पाटीलला जातोय. अनेक स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला आज आयकॉन खेळताना आपल्याला दिसतो. बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सध्याच्या घडीला त्याचे दौरे सुरू आहेत. खूप सुंदर असा खेळ त्यांनी केला याही स्पर्धेमध्ये आणि सुपर डुपर फॉर्म मध्ये हा फॉर्म तुझा मात्र असाच सुरू राहो आणि अजूनही येणाऱ्या वर्षामध्ये बऱ्याचशा स्पर्धा तुझ्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अशा जिंकत राहो. चैतन्य पाटील तुला आणि समोर टाकीगाव संघाला आम्ही देतोय मनापासून शुभेच्छा. अभिनंदन चैतन्य. आणि ऑब्विसली चॅम्पियन टीम या स्पर्धेतील विजेता संघ ठरला आहे टाकीगाव संघ. पहिल्या क्रमांकाचा मानकरी टीम टाकीगाव. हॅपी फेसेस ऑन युअर स्क्रीन नाव. टाकीगाव टीमनं मात्र ही स्पर्धा जिंकले. खर तर कालपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित नव्हता या स्पर्धेमध्ये. काल प्रवेश निश्चित झाला. वाईल्ड कार्ड एंट्रीज आपण म्हणूया. आणि आज मात्र अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय गोरखनाथ गायकवाड स्वर्गीय गणेश मुंगाजी स्मृती चषक 2026 चा विजेता संघ ठरला आहे तो टीम टाकीगाव. फटाक्यांच्या आतषबाजीत पूर्ण जल्लोषमय वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कोणाचं नाव चुकून राहून गेलं असेल तर त्यांचं सुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि अजनबी स्पोर्ट्स ओळे सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की आम्हाला सुद्धा या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. सूरज हातमोडे त्याचप्रमाणे प्रसादजी भोईर उमेशजी भोईर संपूर्ण आई एकविरा इव्हेंट्स सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमधून